हॅलो, आज आपण एका छान ब्युटिफुल लोकेशन वर चाललो आहे आणि आय एम व्हेरी शुअर की माझ्यासारखंच तुम्ही एक्साइटेड असणार आहात. तर मी ज्या ठिकाणी चालली आहे त्याचं मी तुम्हाला एक क्विक छोटी हिंट देते. ही प्लेस अशी आहे आणि इनफॅक्ट हा स्टेट असा आहे जिथे आपल्या सर्वांचे रोज प्लॅन बनतात. सकाळी प्लॅन बनतात आणि संध्याकाळी ते प्लॅन फ्लॉपही होतात. आपले कॉलेज ग्रुप असू देत किंवा फ्रेंड्स ग्रुप किंवा ऑफिस कलीग, प्रत्येकाचा या ठिकाणी जायचा नेहमी प्लॅन बनत असतो आणि आय एम व्हेरी शुअर की 90% पैकी 10% लोकांचं प्लॅन सक्सेसही होतं. सो जर तुम्ही गेस केलं नसेल तर मी तुम्हाला सांगते की आपण चाललो आहोत गोवामध्ये. महाराष्ट्राच्या बाजूलाच हा स्टेट आहे. खूप छोटा आहे बट खूप ब्युटिफुल आहे. नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा हे दोन्ही आपण या टाइमला एक्सप्लोर करणार आहोत. सो ही ट्रेन जर्नी आहे आणि आता तुम्ही बघू शकता की आम्ही छान असं ट्रेन मध्ये आहे. तर ट्रेनची सुरुवात झाली, आम्ही दादर स्टेशनवरून ट्रेन पकडली आणि आता आम्ही गोव्याला उतरणार आहोत. तर आजूबाजूला छान असं मस्त मस्त हिरवीगार झाडं आहेत. तुम्ही बघू शकता इथे ट्रेनचा ट्रॅक ही आहे. छान अशी ट्रेन सुरू आहे. तर आता आम्हाला खूप भूक लागली आहे पण ह्या टाइमला आम्ही थोडंसं कहाणीमध्ये ट्विस्ट आणलंय. आम्ही ट्रेनमध्ये इथे खूप खायला ऑप्शन्स असतात. म्हणजे पॅन्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला फ्रुट्स पासून तुम्हाला व्हेज नॉन व्हेज जेवण सर्व काही मिळतं. पण या टाइमला आम्ही थोडा विचार केला की आपण काहीतरी वेगळं ट्राय करूया. सो आम्ही खूप ऐकलेलं रेल रेस्ट्रो बद्दल. सो बेसिकली तुम्ही कोणत्याही स्टेशनला तुमची ट्रेन जिथे थांबते त्याच्या नियर बाय जे काही रेस्टॉरंट असतात ते तुम्हाला तुमच्या सीटवर फूड डिलिव्हरी करतात. सो हे जेवण तुम्हाला ट्रेनमध्ये न मिळता तुम्हाला स्टेशनच्या बाजूला जे कोणते रेस्टॉरंट असणार ते सर्व करतात तुमच्या सीटवर येऊन. सो बेसिकली हा ऍप आहे. त्या ऍपवर तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. तिकडे तुम्हाला तुमचा PNR नंबर ऍड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक स्टेशनवरचे नियर बाय रेस्टॉरंट दिसणार, तिकडचा फूड मेन्यू दिसणार आणि तुम्हाला बस क्लिक करून पेमेंट करायचं आहे आणि डन करायचंय. सो तुम्हाला एक क्विक टेक्स्ट मेसेज येईल तुमची ऑर्डर कन्फर्म झाल्याचा आणि त्यानंतर पुढची जी प्रोसिजर आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा की तुमचं फूड कसं डिलिव्हर होतं, त्यात काय असतं. सो हे आपलं फूड आलेलं आहे. तर आता आपण हा पूर्ण बॉक्स आहे तो अनबॉक्स करणार आहोत. याच्यामध्ये आम्ही काय काय ऑर्डर केलंय ते तुम्हाला क्विक समजेल. याची अमाऊंट काय आहे ते पण मी तुम्हाला सांगेन. आणि डोंट वरी, हे काही कॉस्टली नाही आहे, खूप बजेट फ्रेंडली आहे. सो तुम्ही आरामात ऑर्डर करू शकता आणि ह्याची क्वांटिटी पण खूप जास्त आहे असं आम्ही बऱ्याच रिव्ह्यू मध्ये ऐकलेलं. सो आता आम्ही स्वतः ट्राय करणार आहोत. सो चला क्विक अनबॉक्स करूया. तर ही आहे व्हेज बिर्याणी, पनीर चिली कॉम्बो आणि ह्या दोन आहेत आमच्या अशा स्पेशल डिलक्स थाली ज्या आता आम्ही सर्व ओपन करणार आहे आणि याची छान अशी टेस्ट करणार आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे कारण की मी याबद्दल खूप जास्त ऐकलेलं. तर मला असं वाटतंय मी कधी खाते आणि तुम्हाला याचा एकदम पॉझिटिव्ह रिव्ह्यू देते. सो आता आपण खायला स्टार्ट करूया कारण आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे. हा आहे हक्का नूडल्स. याच्यामध्ये छान अशी ग्रेव्ही दिलेली आहे, नूडल्स आहेत आणि हा सॉस आणि कॅबेज आहे. फक्त इकडे त्यांच्याकडून एक छोटस मायनर मिस्टेक झाली की त्यांनी फोक दिला नाहीये. सो याच्यामध्ये नूडल्स येणं थोडस डिफिकल्ट आहे पण ठीक आहे. आपण आता ह्याचं टेस्ट करून बघूया कसं लागतं. ठीक आहे, आता आपण हे थोडस असं टेस्ट करून बघू शकतो. टेस्टला छान आहे.
नाही ठीक आहे, एक फोक कॅन्सल केलं. फोक नसेल तरी सुद्धा मी याच्याने खाऊ शकते, कारण की हे बेस्ट आहे. राईस आहे, त्याच्यासोबत खूप सारे वेजीज आहेत आणि छान अशी ग्रेव्ही पण आहे. त्याच्यासोबत इथे पापड आहे आणि लोणचं आहे आणि ते सॅलड पण सर्व केलंय. सो आता आपण याचा टेस्ट करूया. म्हणजे खरं तर व्हेज बिर्याणी नसते, व्हेज पुलाव असतो, पण याला तुम्ही व्हेज बिर्याणी नक्कीच बोलू शकता, कारण छान बिर्याणीचा फ्लेवर येतोय. सो खूप छान वाटतंय खायला. आणि ही आली आपली डिलक्स थाली. आता ही थाली आपण ओपन करणार आहोत. खरं तर याच थालीसाठी मी ऑर्डर केलेलं या रेस्टॉरंट मधून, कारण की मी खूप छान छान ऐकलेलं की ही थाली खूप मस्त असते. सो या थालीसाठी स्पेशली मी ऑर्डर केलं. सो यामध्ये आहे लोणचं, ही एक भाजी आहे. आपण ही चेक करूया की ही कोणती भाजी आहे. ओके, ही फ्लावर वटाणावाली भाजी आहे. दाल आहे, त्यानंतर ही पनीरची ग्रेव्ही आहे, याच्यामध्ये पनीर पण आहे 2 आणि 3 याच्यात. ओके, याच्यात 3 पनीरचे पीस आहेत. त्यानंतर सॅलड आहे, एक गुलाबजाम आहे, पुलाव आहे, चपाती आहे आणि हे पापड आहेत. सो आता आपण ही थाली टेस्ट करूया. आपण ग्रेव्ही टेस्ट करूया ऍक्च्युली. ठीक आहे, म्हणजे जेवढं आम्ही याच्याबद्दल लोकांनी हाईप क्रिएट केले की रेस्टॉरंट मधून ऑर्डर केलं तर फूड छान मिळतं, फ्रेश मिळतं, डायरेक्ट तुमच्या सीटवर डिलिव्हर्ड करतात. सो जेवढी लोकांनी हाईप क्रिएट केली आहे त्याबद्दल मला असं वाटतं की येस, हे बेस्ट आहे. तुम्हीही जर ट्रॅव्हल करत असाल कुठेही रेल्वेमधून जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल लॉंग डिस्टन्ससाठी, तर तुम्ही रेल रेस्ट्रो ऍप डाउनलोड करून रजिस्टर करून तुम्ही ही प्रोसेस बघू शकतात माझ्या व्हिडिओ मधून. जर तुम्हाला काहीही कन्फ्युजन असेल याच्या पुढे तर तुम्ही माझं डिस्क्रिप्शन चेक करा. मी सर्व प्रोसेस डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केली आहे, ती तुम्ही बघा. काही क्वेरीज असेल तर तुम्ही मला ॲज युजल कॉमेंट करून विचारू शकता. आणि जर तुम्हाला रिवर्ट नाही आला तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडी वरही डीएम करू शकता. माझी इंस्टाग्राम आयडी आहे अभिलाषा_कांबळी. तिकडे डीएम करा, मी तुम्हाला सगळे आन्सर देईन. सो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सवर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. बाय.